शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध करोडो जनतेचे जीवन सुखमय करण्यासाठी, त्यांच्या माथ्यावर चिकटलेला अस्पृश्याचा कलंक पुसण्यासाठी अहोरात्र झटले झगडले आणि सूर्याचा प्रखर दाह स्वतः झेलीत राहिले ते महापुरुष महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रथम त्रिवार वंदन करतो। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब, राष्ट्रीय महासचिव संजीवजी बावधनकर साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुशीलजी सूर्यवंशी साहेब, तसेच या सोलापूर शहराचे अध्यक्ष आमचे अमितजी कांबळे साहेब, युवकचे अध्यक्ष शरणू हजारे असतील, आमचे विश्वजित सरवदे साहेब असतील, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आशाताई रेकिवे, मधून गेल्या 15 वर्षापासून मी या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतोय। या अगोदर या ठिकाणी काम करण्या अगोदर मी मोहिते पाटील म्हणून होते, त्यांच्याकडे 17 वर्ष काम केले। 17 वर्ष काम केल्यानंतर लक्षात आलं की आपण जर आपला समाज, आपला बहुजन समाज धरून जर काम केलं तर आयुष्यात आपल्याला काही अडचण येणार नाही। आणि त्याच्यामुळे आम्ही 14 वर्ष PRP मध्ये काम केलं। पण काम करत असताना पुण्या मुंबईपर्यंत आम्ही गाड्या नेऊन आंदोलनं केली। आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये गाड्या घेऊन, आंदोलक घेऊन एवढे मोठमोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी पुणे मुंबईला जाऊन आंदोलन केली। नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात आपण उठाव केले, आंदोलन केले। मी अकलूज गावामध्ये राहतो आणि सोलापूर जिल्ह्याचा बालेकिल्ला म्हणजे अकलूज वरून सोलापूर जिल्ह्याचं राजकारण हलायचं, कारण त्या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहतात विजयसिंह मोहिते पाटील, आणि त्यांच्या गावामध्ये आम्ही आंबेडकरी चळवळीचं काम स्वाभिमानानं त्या ठिकाणी करत असतो। परंतु काही गेल्या 4-6 महिन्यापासून आम्हाला काही गोष्टी जरा थोड्या जुन्या पक्षातल्या काही खटका लागल्या, संघटनेचे निर्णय चुकीचे व्हायला लागले, कार्यकर्त्यांच्या भावना दुखवायला लागल्या। त्याच्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला सर्वांनी, किंवा आजपर्यंत आपण दुसऱ्यांसाठी काम केलं, पण खरी आंबेडकरी चळवळ ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली सुरू आहे, आपण त्यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत आपण काम केलेलं नाही। त्याच्यामुळे इथून पुढचं आयुष्य, भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला आपली पिढी विचारेल येणारी, किंवा तुम्ही काम केलं म्हणता चळवळीमध्ये, पण बाबासाहेबांचं रक्त किंवा बाबासाहेबांची संघटना असताना सुद्धा तुम्ही आजपर्यंत त्या संघटनेत का काम केलेलं आहे, हे कुठेतरी उणीव राहून। त्याच्यामुळे आम्ही शेवटी निर्णय घेतला की साहेब, आम्ही आपल्या या रिपब्लिकन सेनेमध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला या अगोदरचं काम आणि इथून पुढच्या काळामधलं काम नक्कीच तुम्हाला आम्ही करून दाखवू, आणि भविष्यामध्ये हा सोलापूर जिल्हा रिपब्लिकन सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला पाहिजे, अशा पद्धतीचं काम आम्ही या सोलापूर जिल्ह्यामध्ये करून दाखवू। आम्ही या कार्यक्रमाच्या प्रसंगी शब्द देतो। बोलायचं बरोबर आहे, परंतु कसा वेळ झालेला आहे, महिला भगिनी बसलेल्या आहेत, आदरणीय साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे। आपण नंतरच्या वेळेस महिन्याच्या मिटिंग घेणार आहोत, बांधणी करणार आहोत, तालुक्याच्या बांधणी करायची आहेत। आपण जर वेळ घेतला तर आपल्याला साहेबांचं मनोगत व्यक्त ऐकता येणार नाही। त्याच्यामुळे मी जास्त न काही बोलता साहेबांना एवढाच शब्द या मंचावरून देतो की येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्र आम्ही पिंजून काढू, आणि हे सर्व रिपब्लिकन सेनेची ताकद आम्ही आपल्याला वाढलेली, आम्ही आल्यानंतर वाढलेली आम्ही दाखवू, हा शब्द या ठिकाणी देतो। आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।